सुनबाई कुठे गेली तुझी? तुला माहित नाही होय दवाखान्यात गेली या की कशाला? दुखायला तिचं. काय दुखायलंय? तुला तर काहीच माहिती नाही राजाला दिवाळी काहीच माहिती नसती या. किती दुखायला तिचं आज घेऊन गेले की दवाखान्यात. काय दुखायले? काय दुखायला म्हणाली डोसकं ही दुखायला म्हणाली असं आहे का? हा दाद्याला राहू दे म्हणलं जा तूच तुम्ही दोघं तर दाद्या राहायला नाही नाही म्हणला मला जायचं या ते बी जायचंय म्हणला मला गमत खायला. राहू दे आता 2-4 दिवस काय करावं आता राहू दे मग, चला काय आता. काय करावं आता इलाज नाही बरं आणि याला भाकरच लय काय पिसा नाही झालेत आणखी. तुला लागा पडदा 3 दिवस 4 दिवस धू म्हणले होते तुझ्या अण्णा दरी 4 घास. लय पिसा झाल्या त्याला एकदा धुवा लागतंय बघा आज. बघा बाबा काय करायचं ते करा एक दिवशी धुरं नावला नक्की झालं. कोणचं बी नवलच एक दिवशीच असतंय आमचं कशाचं बी नवलच असतं एकदा पुन्हा नाही काय बघायचं जनावरला त्याच्या बघा पुन्हा वा मारीत बसल्या पिसा. हो, पिसा बस बा मला धाव नुकरी मला पिसं येते पाणी येते तोंडाला. लय पिसा झाल्या आणि तशा सोडून देऊ नको ते पिसा येतात मग अजून मध्ये शिरत येतात. हो. ते ही तरी घे की शेण तरी घे की बाबा तिकडे आणू नको पिसा अगर लय आहे रे दर 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 हे आमचा निर्माण जास्त त्याला धू उन्हाच्या पारी धुवाच लागतंय चका पकडा नाही तर. धू बाबा मग तुला काम नसो असो तुझा तू चालूच असतंय की रे तुझा ते मोबाईलच सारखा मोबाईलच असतं या. कमी झालत्या. होय कमी झालत्या. अरे जनावर आहे ते बी माणसाने त्याला बी जपावं लागत असतं या. केलं एक दिवशी केलं नावलं ना की झालं त्याला पुन्हा बघायचंच नाही आणि पुन्हा लय झालं गा म्हशीला सध्या धू बाबा म्हणून मिठीला लावावं लागतंय तेव्हा ते धुवीतच पुन्हा धुवीतच नाही तवर तर जनावर लय सांभाळावं लागतंय. हिला बी धुवा लागतंय बघा. म्हणलं जीवाच्या पलीकडे जनावर सांभाळत आहे दूध दुभतं नाही तर का आहे. ही माराय शिकलंय लय वक्त झालं ही. हा मारतो होय रे. कणकणा पेंड खाली राहते पिलेट इतकी पेंड ठुली होती तिला. हा हा खाल्ली का सगळी? मग घास आणला चारा चुरा बारीक सारीक तर मीच आणावं लागते तुम्ही तर चारीत बी नव्हत. महिना 1.5 महिने झाली का गं? हा 1.25 महिना झाला तिचा आता खायला पाहिजे मग तिनं आता कणकणा. खाली की मग आता कुठं आणून टाकायला त्याला घन तिला खायसारखं आहे का गवत कवा. मी जाऊन इकडून तिकडून आणते चारते काम सोडून. गवतच नाहीत राहिले कुठं. गवतच नाही अरे कुठून बी एवढं म्हशी वासरापुरता येत आहे की कधी बी आणा येत या. सज गेलं तर असं तर ह्याच्या कडनं बोली तिने बारीक सारीक एवढं उपटून आणा येत या. तुम्हाला तेवढं तर येडच नाही बाबा. केलं तर मी नाही तर मग बसा तसंच. काल आले ना तर काल बी तर उपाशीच वासरू रात्री नुसतं खाव करायला ती वासरू का हाय रे बघावं लागतं जनावर ढोराला सांभाळाची हाऊस आहे पुन्हा त्याला बघ चारा नाही धुणं नाही काय नाही. आता धुतलंय बाई. आता धुलया 2-3 दिवस बी झालं नाही की धुवून. आपण रोज आंघोळ्या करीत आहो का केली ना एक दिवशी आंघोळ करीत आहो मग रोज का करता आंघोळ्या तुम्ही हा एक दिवशीच करायची की आंघोळ मग. मारायला लागलंय की उगाच. तसं आता ते लहान आहे ती माय आता लेकरवाळ झाली तिला धुवावं लागतं ह्याला धुवावं लागतंय ह्याची जागा बदलावी लागते या पिसा होत नाही तर त्याला दुसरीकडे बांधा लागला ती आता. कापूर आणून लावायचा आंघोळ घालून त्याला कितीचा लावलाय बाई त्याला कापरानं बी जायला गेलं काय. चांगलं असं की मग केसात असं घासू लावावं लागत असतं या. लाईट आली काय ग? हा तात्या गेलते वा चालू करायला. चालू हा करायची. पाणी नाही तिथं हवं दगडी. त्याला बघ बाबा अंधा निर्मा फिर म्हणते काहीतरी करीत त्याला आता सगळ्या घरादारात झोपू द्यायचं नाही वासरू ही त्याला पिसा दिल्या अंगावर माणसाच्या येतात आधीच कुत्र्याचे खाजरे आहेत आधी मरणाचे. घेऊन येतो ना आज निर्मा घेऊन येतो खतखता धुतो याला घाणखाना. जरा ऊन पडू दे की. हा ऊन पडलं का दोघाला बी धुवायचं माझ्या लेकराला. तोवर माझं भिजायचं बी होतंय. कांद्याला बी पाणी दे चांगले कांदे आलेले मोठे मोठे कांदे घरी ठेवून बारके इकून टाकता पातीचे कांदे घेतोय कुणी बी त्या दिच्यावर. हा उद्या गुरुवार हाय. हा त्याला कांद्या ह्याला बी दिले वांगे आहे तर त्याला ह्याला मिरच्याला बी देऊन टाक पाणी. मिरच्या आग तिथून रस्ता अरे सगळंच येत आहे रस्ता होऊ दे पुन्हा काढून टाकायचं पण तवर तरी खायला येत आहे की वाळवून पुन्हा काय करायचं या पुन्हा सगळंच मोडून दुसरं नवं लावायचं आपल्याला माळवं.
तवर खाय येतं या मिरची हे आलेल्या इतकऱ्या मिरच्या जळून चालल्या आता पाण्या वाचून. पाण्यात हा बटाटे हेडाले आले ते बी जळून गेले. चांगले आलेत की त्याला बी पाणी बटाटे दिवा पण ते उकरलेत का जाऊ तुमचं पुन्हा उकरले तर. काय ते दिसले बाहेर मग पडलेली अरे ते पाण्या वाचून पडले तर बाहेर मोकळे झाले. हा उपसून टाकले तुम्ही उपटे देत मग आलं असं डुकर पिकर खायला. होय डुकर कुठले हा डुकरच येत मग खायला माणसं कुठले नाही तिथं. तुला पाणी दे म्हणते 10 बारा तसे नोकरा मोकळी सोडू मध्ये शिरत या. लय झाले घरी आधी नव्हतं एवढं वा पिकायला नुसतं पळायचं धुवायच्या आधी नव्हत्या रे. धुल्यावर जास्त झाले हा दुऱ्यावरच जास्त झाले आता. आता ह्याला गारवा आहे ह्याला भादरायचं तरी कसं आता गारवा आहे त्याच्यामुळे भादरायला जमत नाही आता. आता उन्हाळ्यातच ह्याला भादरावं लागतं या. लय झाले त्याला तसं पुडी आणतो होता रस्ते हे बाबा काय काढायला तर तिथलं शेण गेल त्या शेणात खाऊ तशा मोकळ्या सोडू का अंगावर माणसाच्या येतात. पाणी येत आहे माझ्या नुसतं तोंडाला रे बाबा तसलं. चल मग चल काहीतरी कर बाबा चल. मी बी काय भांडे फिंडे राहिले तर तसेच माझे बी धुणं धुवून आले जेवायचं राहिलं या. हो मारून रे बाबा माझ्या आगावर तिकडं काय आहे तर लय झाले पिसा आरती झाली हे